हे 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 पुस हे पुस पुस पुस. माझ्या ऐका, हे माझ्या नशिबाची भोगे मला भोगावंच लागते. जाते. बहिणी तू माझा भाऊ म्हणतेस ना, मी तुला या अवस्थेवर सोडून कुठेही जाणार नाही. तू चल माझ्यासोबत. आई, आई. तुम्ही दूर व्हा, दूर व्हा. जा लवकर. वहिनी. मला घेऊन घेते ते जा. बहिणी मी तुला जा. जा म्हटलं ना, जा. जा. आई, आई, आई गं, आई गं. माई माई तू आहे ना उगाच काळजी करत बसतेस. हा अगं ते बिराजदारांकडे सगळं व्यवस्थित आहे. मुंग्या बोलला ना. हा आणि त्या दिवशी विराजस आणि राधाने पैसे दिले ना, त्याचा अर्थ काय होतो, सगळं छान चाललंय, सुरळीत चाललंय. हा बरं चंदूशेठ, ती औषधाची बाटली कुठे? हा असे प्रश्न विचार ना. औषधाची बाटली कुठे ठेवली? कुठे आता औषधाची बाटली? नाही सापडणार. अहो साध्या साध्या गोष्टी विसरता तुम्ही चंदूशेठ. हा होता आता काय. पण एवढं लक्षात ठेवून राधा विराजसनी पैसे दिलेत हे का सांगताय? याचा अर्थ काहीतरी लपवलं जातंय. म्हणजे राधाला नक्कीच तिकडे काहीतरी त्रास आहे. ती आता येणार आहे ना, विचारतेच मी तिला. आणि मला जरा जरी शंका आली ना, तर मी तिला बिराजदारांकडे पुन्हा जाऊ देणार नाही. मी माईला आतमध्ये काहीतरी काम सांगितलं आणि थांबवलंय. हा तुम्ही माईला काय सांगणार आहेत? नाही, तिचे प्रश्न आधीच सुरू झालेत. हा हे इथे कशाला, तिच्या घरी का नाही हा मसाला, मग हे कशाला आणि ते कशासाठी, प्रश्न विचारून विचारून हैराण केले. तुम्हाला पण विचारेल. तुमचं ठरलंय ना काय सांगायचं ते? हो चंदूशेठ, आपल्याला जरा सांभाळून घ्यावं लागणार आहे. कारण हे कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होणं राधासाठी खूप गरजेचं आहे. हो, आणि ही गरज खरी आहे. माईंना काळजी वाटणं खूप साहजिक आहे. पण एकदा तिला आमच्या प्रयत्नांचा खरेपणा कळला ना की ती मान्य करेल. मला विश्वास आहे. अगं माई, तुला सांगतो, एवढं मोठं घर आहे ते. अगं घर कसलं राजवाडा आहे, राजवाडा. अगं इतकी मोठी बाग, इतकी मोठी गच्ची, सगळं कसं असं मोठं मोठंच होतं. एवढं मोठं घर आहे तर मग मसाले तिथेच करायचे ना. त्यासाठी इथे कशाला? तिथे नाही का सोयीचं? नाही माई, बरोबर आहे तुमचं. पण मीच म्हटलं राधाला की तुला जिथे काम करायला मजा येईल, तुला जिथे सोयीचं वाटेल तिथेच काम कर. आणि ते तुमच्या जवळच वाटणार ना. म्हणूनच मी म्हटलं तिला की तुझ्याच घरी आपण मसाले बनवूयात. आणि कसं तुमच्या जवळ राहिली तर तुमचं मार्गदर्शन मिळेल, आशीर्वाद मिळतील. आणि मुलीला माहेरी यायला पण चान्स मिळेल ना. म्हणून म्हटलं, बाकी काही नाही. आणि चंदूशेठ, राधा पण आपल्याला सांगत होती ना, तिचा तो मसाला कांडायचा कांडप मशीनवाला पण इथेच जवळ कुठेतरी राहतो, जो तिचा नेहमीचा ठरलेला आहे. हो आहे ना, इथेच आहे, इथेच आहे. अरे पण तुझ्या बाबांच्या फॅक्टरीत बनवायचा ना मसाला.
ते मसाला नाही बनवू देणार. राजवीर, प्लीज घरातली कुठलीच गोष्ट इथे बोलू नकोस, प्लीज. ये ना, ये बस बस. मुंग्या पाणी. नाही नाही राहू दे. कोण आहे? काय म्हणतोय तो? माई, भाऊ आहे माझा राजवीर. माझे जे चाचू आहेत ना, राघवेंद्र, माझा काका, त्यांचा मुलगा आहे. राघवेंद्रचा मुलगा? म्हणजे यालाही त्या घरात चांगली वागणूक नसणार. काय म्हणतोय तो? हा काही नाही, ते वहिनींना इथं सोपं जाईल ना मसाला करायला, आणि शिवाय सवयीचंही असेल, तेच म्हणत होता तो. माई, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. राधे, काय लपवतेस ग माझ्यापासून? अगं, तू मुलीसारखी आहेस माझ्या. तुझी काळजी वाटते ग. पोरीला त्रास झाला की आईला कळतं. मला दिसत नाही, पण मनाला कळतं ग. मला सगळं खरं खरं सांग पोरी. माई तुला एवढी परखी झाली आहे का ग? माई, नाही अगं, अजिबात नाही. म्हणून मला तुला सगळं सांगायचं आहे. सॉरी यार विराजस, मला खरंच माहिती नव्हतं की माईंना याबद्दल काहीच कल्पना नाहीये. नाहीतर मी अरे बापरे. आता माई राधाला तुमच्या घरी पाठवणार नाही. आधीच किती काळजी करत असते तिची. नाही पाठवणार. राधा, मी तुझ्याशिवाय घरी जाऊ शकत नाही आणि आपल्या संसाराचं भविष्य आता तुझ्या हातात आहे. माझ्या हातात हेच होतं माई. म्हणून